सायन्स फोरम नाशिकचे संस्थापक अनिल क्षत्रिय सर यांच्या 4थ्या पुण्यस्मृतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत. तरी मी डॉक्टर NC गुजराती सरांना विनंती करतो, सरांच्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ आपण 2 शब्द सांगावे. डॉक्टर NC गुजराती सर. 1970 साली मी नाशकात आलो आणि HPT मध्ये त्यावेळेला त्यांनी MSc सुरू केलं होतं. त्याने माझं इथं येणं झालं. त्यापूर्वी मी पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये होतो. तर आल्यानंतर काय झालं की नाशकामध्ये आमची ओळख झाली. मी आणि बासवडकर तर होतो, पण मग क्षत्रिय सरांशी आमची ओळख झाली आणि आम्ही सुरुवातीला पेठे हायस्कूलमध्ये 4-5 जण आम्ही बसायचो. जयंत फाळके पण होते त्याच्यात. ते अधूनमधून नाशकात यायचे, त्यावेळेला आम्हाला भेटायचे आणि आम्ही विज्ञानावरती चर्चा करायचो. तर असं ठरलं की आपण दर शनिवारी, महिन्यातल्या एका शनिवारी पेठे हायस्कूलमध्ये गप्पा मारूया म्हणून. आणि मग प्रत्येक जण एक विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा सुरू करायची आणि मग काय प्रश्नोत्तर व्हायची. त्याच्यातनं चांगली चर्चा घडत असे. एकदा काय झालं की पुण्याहून आर्णीकर आले होते, प्रोफेसर आर्णीकर. म्हणजे त्यावेळेला विद्यापीठाचे प्रमुख होते ते, केमिस्ट्री विभागाचे. आणि ते आले होते कॉलेजच्या कामासाठी, विद्यापीठाच्या कामासाठी नाशकात. तर त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं त्या सायन्स फोरमच्या मीटिंगमध्ये. तर त्यावेळेला ते असं म्हणाले होते, आता ते फ्रान्समध्ये बरीच वर्ष होते, तर ते असं म्हणाले की बा अशा प्रकारची चर्चा विज्ञानप्रेमी लोक एकत्र बसून करतायत, हे मला युनिक वाटलं नाशकाचं आणि मला आनंद झाला म्हणून. तर अशी त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट आम्हाला मिळाली होती. आणि त्यानंतर मग आम्ही दर शनिवारी भेटायला लागलो. नंतर असं ठरलं की आपण कोणीतरी एकाने विद्यार्थ्यांसाठी भाषणं द्यायची. मग सुरुवातीला पेठे हायस्कूलमधले जे विद्यार्थी असायचे ते यायचे. मग हळूहळू गर्दी वाढायला लागली. मग नागरिकही म्हणले की बा आम्हाला देखील याच्यामध्ये सामील व्हायचंय. काय नाही, नागरिकांना सांगितल्यानंतर मग आम्ही सार्वजनिक वाचनालय आहे तिथल्या हॉलमध्ये आम्ही भाषण अरेंज करायचो. त्यावेळेला मग नाशकात कोणी जर विज्ञानाचा कोणी आला, कोणी व्यक्ती आल्या, तर आम्ही त्यांची भाषणं तिथं ठेवायला लागलो. असं करत करत ॲक्टिव्हिटीज वाढल्या. नंतर आम्ही दर महिन्याला भेटायला लागलो वगैरे वगैरे, आपल्याला माहीतच आहे. मग प्रवीण जोशींनी आणि क्षत्रियांनी त्याचं म्हणजे लीड घेतली. क्षत्रिय सरांची मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर येते. ते त्यांचे ऋषितुल्य असं त्यांनी केस वाढवले होते. ते नुकतेच अमेरिकेहून थेरटिकल फिजिक्सचा हा विषय घेऊन PhD करून आले होते. आणि त्यांचं ते दप्तर आणि त्याचं ते सगळे असे, त्यांना डायबिटिक, खूप हेवी डायबिटिक, आणि त्यांना इन्शुलिनची इंजेक्शन घ्यायला लागायची. एकदा ते माझ्याकडे येत असताना वाटेत त्यांना रस्ता सुचेना. मग कोणीतरी त्यांना माझ्याकडे मग घेऊन आला. असे ते आम्ही रोज शुक्रवारी आणि भाषण वगैरे आम्ही अरेंज करायला लागलो. अशी कार्यवाही झाली. आता आणखीन मला काही नीट आठवत नाहीये क्रमानुसार. धन्यवाद सर. तर किशोरबाईंना विनंती करतो की सरांनी काही आठवणी सांगाव्यात.
नमस्कार. माझा माईक ऑन आहे ना प्रवीण भाई? हो, ऐकायला येतंय. हो. हा, नमस्कार. सायन्स फोरमचे संयोजक आणि विज्ञानप्रेमी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आज दिनांक 27 जुलै, सायन्स फोरमचे संस्थापक सदस्य अनिल क्षत्रिय यांची 4थी पुण्यतिथी. मी त्यांचा लहान भाऊ किशोर क्षत्रिय आदरपूर्वक तुमच्याशी संवाद साधतोय. आम्ही मूळचे सिन्नरकर, वडील प्रथितयश व्यापारी. अनिल अण्णा प्रथमपासून हुशार, मेहनती, अबोल आणि शांत स्वभावाचे. इंग्रजी भाषेवर प्रथमपासून प्रभुत्व, भौतिक विज्ञान आणि क्रिकेट अत्यंत आवडीचे. एसपीटी कॉलेजमधून इंटर सायन्स झाल्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc फिजिक्स केला आणि अमेरिकेला गेले. शिक्षण आटोपवून 1975च्या सुमारास भारतात आल्यावर आम्ही कामकाजाच्या निमित्ताने नाशिकला स्थलांतर केलं. आता 1975च्या सुमारास, आता ही गोष्ट फारसी कोणाला तुम्हाला माहित नसेल, हॅली हा धूमकेतू आकाशात प्रकट झाला. त्यावेळी त्याच्याशी संबंधित संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळवून, पिंपळे सर बरोबर ना, हॅलीच ना, 75च्या सुमारास. हो, बरोबर बरोबर बरोबर. 86 मध्ये आला होता. आकाशात प्रकट झाला त्यावेळी. 86 मध्ये आला होता. मला वाटतं 75 मध्ये दुसरा कुठेतरी असेल. बर, तर त्यावेळी त्याच्याशी संबंधित संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळवून खूप विद्यार्थ्यांना त्याबद्दल त्याने सखोल मार्गदर्शन केलं. आणि मला असं वाटतं हीच सायन्स फोरमच्या स्थापनेची मुहूर्तमेढ होती असं म्हणावं लागेल. हो हो, त्याच वेळेला बरोबर आहे. RYK कॉलेजमध्ये, सर आता हे गुजराती सरांना आठवत असेल, त्याच सुमारास हो, हो. RYK कॉलेजमध्ये MSc फिजिक्सचा अभ्यासक्रम सुरू झाला. डॉक्टर BD चौरे हे आमचे सिन्नरकर स्नेही. त्यांच्याकडे त्यावेळी क्वांटम फिजिक्स साठी लेक्चरर नव्हता, म्हणून त्यांनी अण्णांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एक टर्म त्यांनी विनावेतन क्वांटम फिजिक्स शिकवलं. फक्त एकच टर्म शिकवलं. त्याच्यानंतर मग बरेच विद्यार्थी नंतरही आमच्याकडे येत असत. मुख्य म्हणजे त्याच काळात त्यांची घट्ट मैत्री डॉक्टर NC गुजराथी, डॉक्टर बालसुब्रमण्यम, प्रिन्सिपाल गोगा गुजराथी पेठे हायस्कूल, वैद्यराज विमा गोपटे, डॉक्टर DN लेले, बाफना सर, खैरनार गुरुजी यांची घट्ट मैत्री झाली. आणि ते सर्व आधारस्तंभच होते. आता सर्व वरील विज्ञान प्रेमी धोरणांना एकत्र करून विज्ञानाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन शोधांची माहिती व्हावी, त्यासाठी योग्य व्यासपीठ असावं व चर्चासत्रे आयोजित करावी अशी कल्पना अण्णांनी मांडली. ती सगळ्यांना आवडली आणि नंतर तोच शुभमुहूर्त म्हणून त्यांनी पेठे हायस्कूलच्या कॉमन रूम मध्ये सायन्स फोरमचा श्री गणेशा केला. ही इथून सुरुवात झाली. आता ही फक्त माझ्या माहितीप्रमाणे फक्त 4-5 लोकांनाच ही माहिती आहे, जी
हो. डॉक्टर गुजराथींनी सांगितले. आणि विशेष म्हणजे ही परंपरा गेली 48 वर्ष अव्याहत आजपर्यंत अण्णाच्या पश्चात सुद्धा चालू ठेवली आहे. खरं त्याचं सगळं किंवा जास्तीत जास्त श्रेय प्रवीण जोशी, डॉक्टर प्रवीण जोशी, डॉक्टर प्रकाश लांडगे, डॉक्टर पिंपळे, संदीप पंडित यांना दिलं पाहिजे. आजपर्यंत शेकडो कार्यक्रम सायन्स क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींना बोलावून यशस्वीपणे झालेले आहेत. आणखी एकच आठवण मला इथे सांगायची की सुरुवातीपासून एक गोष्ट ठरलेली होती की वक्त्यासाठी एकच टेबल, एकच खुर्ची, समारंभाला अध्यक्ष नाही. आयोजकांनी कार्यक्रम सुरू करण्याचे वेळी उठून वक्त्याचा परिचय करून द्यायचा. त्याच्यानंतर वक्त्याने त्यांचं माहिती आहे ती सगळी सांगायची. त्याच्यानंतर प्रश्नोत्तराची मोठा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर आभार प्रदर्शन. पण अण्णांनी कधी हार तुरे किंवा ह्यासाठी खर्च नाही केला. आणि मला आश्चर्य हे वाटतं, अण्णा कधीही स्टेजवर नाही बसले. मला जे आठवतात ते काही अगदी वाखाणण्यासारखे अनोखे कार्यक्रम. रामन इफेक्ट वरचं डॉक्टर NC गुजराती यांचं प्रात्यक्षिक सर खूप सुंदर होतं. त्याच्यानंतर डॉक्टर बर्वेंचं व्हर्च्युअल लॅबोरेटरीवरचं प्रात्यक्षिक, ती खरंच नॉवेल आयडिया होती त्यावेळेस. त्याच्यानंतर आणखी एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नाशिक विभागातील 34 शाळा आणि कॉलेजेस यांनी 5,500 सोलर दिव्यांची निर्मिती केली आणि त्याचं एकाच वेळी प्रदर्शन त्यांनी संध्याकाळच्या वेळी केलं. हे विशेष. आता सुद्धा अव्याहतपणे आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांसाठी छंद वर्गाचे आयोजन केले जाते. हे पण वाखाणण्यासारखे आहे. आता मुद्दाम काही नावं मी मुद्दाम मेन्शन करतो ज्यांनी खूप चांगलं गायडन्स वेळोवेळी दिलेला आहे. डॉक्टर अरविंद कुमार, डॉक्टर चंद्रकांत सहस्रबुद्धे, डॉक्टर गिरीश पिंपळे, सुजाता बाबर मॅडम, विजय उगावकर आणि निलिमा उगावकर, डॉक्टर सूर्यवंशी, डॉक्टर बर्वे, डॉक्टर प्रवीण जोशी, मोराणकर सर, डॉक्टर प्रकाश लांडगे, उदय खेडकर सर आणि मॅडम खेडकर, ओम प्रकाश कुलकर्णी सर, संदीप पंडित, प्रकाश गुजराथी, शिरीषबाई संघवी, या सर्वांनी आपापल्या परीने कार्यक्रमात भाग घेतला आणि मार्गदर्शन केले. आणि हा यज्ञ गेली 48 वर्ष चालू ठेवला आहे. मला हे अगदी गौरवपूर्वक नमूद करावं असं वाटतं. आणि खरंच धन्यवाद, तुम्ही मला आज ह्या कार्यक्रमात जॉईन करून घेतलं याबद्दल. नमस्कार. आम्हाला माहिती नसलेली बरीच माहिती दिली. हो, ही माहिती तुम्हाला फारशी कोणालाच नसावी, कारण अण्णा फार अबोल होते, ते जास्ती गोष्टी बोलायचे नाहीत.
बरोबर. तर आता बालसुब्रमण्यम सर पण जॉईन झालेले आहेत. तर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे. बरं, मीनवाईल सूर्यवंशी सर तुम्ही बोलावं. सर नमस्कार. सर नमस्कार. उपस्थित असलेले सर्व सायन्स फोरमचे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व सायन्स फोरमचे सन्माननीय सदस्य, अगदी सुरुवातीपासूनचे आपण इथे उपस्थित आहात. आज आपण श्री अनिल क्षत्रिय सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जमलेलो आहोत आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपल्या आठवणी आपण सांगत आहात. मला खूप नव्याने आणि खूप छान माहिती मिळाली. म्हणजे अगोदर गुजराती सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि आत्ता श्री किशोर क्षत्रिय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ही माहिती खरंच आमच्याकडे काही माहिती नव्हती. मी 2005 साली HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झालो होतो आणि फिजिक्स हा विषय होताच माझा. त्यामुळे विज्ञान त्याच्याविषयीची निश्चितपणे आवड होती. परंतु मला असं वाटतं की शालेय विद्यार्थ्यांसाठीचं जे विज्ञानाची आवड निर्माण करण्याचं काम आहे ते खरं तर महाविद्यालयामध्ये फारसं तो होत नव्हतं. कारण फक्त महाविद्यालयामध्ये आपण जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच कार्यक्रम करत होतो. परंतु मला आठवतं 2006ला साधारणतः एप्रिलचा महिना असेल, मार्च एप्रिलचा, तेव्हा पहिल्यांदा मी भेटलो असेल ते श्री अनिल क्षत्रिय सर आणि PP जोशी सर तेव्हा एकत्र आले होते आणि त्यांनी एक प्रपोजल माझ्यासमोर ठेवलं होतं की आपल्याला शालेय विद्यार्थ्यांसाठीचं जे विज्ञान आहे त्या विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि HPT आर्ट्स RYK सायन्स जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचं नावलौकिक आहे. विज्ञान जे पदव्युत्तर वर्ग आहे, रिसर्च आहे, या अत्यंत नामवंत प्राध्यापक सर्व या महाविद्यालयामध्ये तेव्हा कार्यरत होते. म्हणजे पिंपळे सर होते, सुपेकर सर होते फिजिक्समध्ये, अग्रवाल सर होते आणि इकडे तर खूप उत्तम अशा प्रकारचे केमिस्ट्रीचे सर्व प्राध्यापक होते. म्हणजे बोबडे सर, बोराडे सर त्या मानाने यंग होते. त्या अगोदर मला आठवतं JL जोशी सर होते, डॉक्टर वरखेडे सर होते आणि गुडसुरकर सर त्या काळी होते. त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला होता. गुडसुरकर सर होते. बॉटनीमध्ये सुद्धा आवटी सर होते. हे सर्व दिग्गज विज्ञान अभ्यासकांचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा अशा प्रकारचं ते प्रपोजल घेऊन क्षत्रिय सर आमच्याकडे आलेले होते आणि मी तेव्हा पहिल्यांदाच भेटत होतो. त्यांचं खरंच अत्यंत व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची पांढरी शुभ्र दाढी वाढलेली आणि मोठे असे मानवपर्यंत बोलणारे केस. तर त्यांना विज्ञानाविषयी असलेली आवड तुम्ही त्यावेळी बघितलेली होती. विज्ञान आपल्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्यातनं चांगले वैज्ञानिक निर्माण व्हावे अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून मला असं वाटतं की सायन्स फोरमची वाटचाल तेव्हा सुरू झालेली मी बघितली. आणि मग सरांनी तेव्हा मला माहिती दिली होती की या अगोदर अनेक प्राध्यापक सहकाऱ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग केलेला आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही आता नवीन आलेला आहात तर अशा प्रकारे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या सर्व प्रयोगशाळा अशा प्रकारच्या रिकाम्या असतात किंवा त्या आपल्याला वापरता येतील, त्याचा समाजाला सुद्धा सदुपयोग करता येईल अशा प्रकारचं ते प्रपोजल होतं. आणि मला वाटतं मी पण त्या दृष्टीने विचार फक्त केला की आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या परीक्षा साधारणतः कदाचित सुरू असतात किंवा परीक्षाही संपल्या, त्या काळी परीक्षाही लवकर संपत असतात आणि प्रयोगशाळा आपल्या रिकाम्या असतात, आपल्याला वापरता येतील असं हे करून पहिल्यांदा शालेय विद्यार्थ्यांसाठीचं हे प्रयोग आहे हा सुरू झाला
आणि मग सर्व प्रयोगशाळांमध्ये म्हणजे केमिस्ट्रीच्या ज्या प्रयोगशाळा आहेत, त्या फिजिक्सच्या प्रयोगशाळा आहेत, बॉटनी, झुलॉजी, ह्यामध्ये सर्व असलेले जे उपकरण आहेत या विद्यार्थ्यांना नुसती जरी बघता आली, त्यांचं कार्य काय आहे ते जरी त्यांना माहिती झालं तरी त्याचा चांगला प्रेरणादायी मला असं वाटतं की परिणाम विद्यार्थ्यांवरती होऊ शकतो, असं क्षत्रिय सर तेव्हा सांगत असत. आणि मग सरांचा खरं तर म्हणजे अत्यंत उत्तम इंग्रजी होतं, ते खूप छान इंग्रजी होतं आणि आम्हा सर्वांना कौतुक वाटायचं की महाविद्यालयामध्ये न शिकवणारा असा व्यक्ती स्वतःचा छंद म्हणून जोपासणारे विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये घेऊन जाण्याचा व्यक्ती अत्यंत उत्तम अशा प्रकारचं नुसतं इंग्रजीच बोलत नसत तर मला बऱ्याचदा मी त्यांना ऐकलेलं आहे तेव्हा आईन्स्टाईन वरती आणि अनेक जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांचं त्यांना चरित्रही उत्तम माहिती होतं, त्यांनी केलेले प्रयोग माहिती होते आणि ते सर्व आमच्या समोर, त्यामुळे मी पण प्रभावित होत असे बऱ्याचदा. यांच्याकडे अत्यंत उत्तम ज्ञान आहे आणि विद्यार्थ्यांना हे स्वतः बरं व्हॉलंटरीली ते सगळं करत असत, आपल्याला फक्त हो म्हणायचं काम असायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या कार्यामध्ये मी पण तशा प्रकारे त्यांच्या त्या प्रस्तावामुळे मी फक्त प्राचार्य म्हणून होतो म्हणून तिथे जॉईन झालो आणि मला त्यातनं उपयुक्तता लक्षात आली. त्यातनं मी त्यांना रोज बघत असे. माझं कामच होतं कारण मला त्यासाठी पैसे मिळत होते, कारण मी प्राचार्य म्हणून काम करत होतो, मला पगार मिळत होता म्हणून मी महाविद्यालयात येणं माझं बंधनकारकच होतं. परंतु ह्यांना काही मिळत नव्हतं. खरं पाहिलं तर स्वतःचं श्रम ते वापरत होते. विद्यार्थी येण्याच्या अगोदर सर आलेले असत, त्यांचा स्वतःचा डबा बॅगेमध्ये असत आणि काहीही कशाची म्हणजे कशाचीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांना प्रेरित कसं करता येईल याचा एकच दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये, एकच ध्यास त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यातनं मग त्यांनी अनेक अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत आमच्या महाविद्यालयाच्या निमित्तानं त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आणलेले असतात. बऱ्याचदा ते मी बघत असे की विद्यार्थ्यांमध्ये खूप रममान होत असत. ते विद्यार्थी काही प्रयोग करतात आहे. फिजिक्सची जी प्रयोगशाळा होती त्याच्यामध्ये लहान लहान फिजिक्सचे प्रयोग पी जोशी सर त्यांना मदत करणारे, सर्व पिंपळे सर त्या काळी तिथे होते आणि ह्या सुपेकर सर होते. यांनी तिथे जे काय उपलब्ध साहित्य असेल ते साहित्य घेऊन या विद्यार्थ्यांना लहान लहान विज्ञानाचे प्रयोग, मला वाटतं 84 सर होते, त्यात इलेक्ट्रॉनिकचे जे किट आहेत त्या किटही त्या विद्यार्थ्यांकडनं आम्ही बनवून घेत असतो. ते सर्व जेव्हा आपले प्रयोग करत असत म्हणजे कधी चुकत असत कधी करत असत तर त्यांना तो आनंद बघून क्षत्रिय सर अत्यंत आनंदित होत असत की विद्यार्थ्यांना इतक्या लवकर अशा प्रकारचे वेगवेगळे हे साहित्य बघायला मिळतंय, या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला मिळतात आहे. आणि आम्ही असं सांगत असू चर्चा करताना की आपल्याला जो IC म्हणा, ट्रान्झिस्टर आहे किंवा सोल्डरिंग आहे, त्यातनं येणारा जो आवाज आहे किंवा त्यातनं होणारे जे काही नवीन त्याचे जे आउटपुट्स आहेत ते आम्हाला MSc ला वगैरे बघायला मिळाले होते. खरं तर मी 1986 HPT महाविद्यालयामधनच MSc झालो आणि तेव्हा इतकी काही IC मुबलक प्रमाणात अवेलेबल नव्हते. हे जे किट आता हे विद्यार्थी वापरत होते त्यातनं प्रयोग करत होते ते किट आम्ही प्रोजेक्ट म्हणून करत होतो. तर ह्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं एक अद्यावत अशा प्रकारचं ज्ञान त्याकडे ते त्यांना मिळत होतं आणि ते केवळ मला असं वाटतं की क्षत्रिय सरांनी जो ध्यास घेतलेला होता. कारण ते सर्व म्हणजे ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पी जोशी सरांना किंवा त्यांना माहिती असलेल्या सरांना ते सांगत असत की आपल्याला सर्व शाळांमध्ये गेलं पाहिजे आणि शाळांमधील त्या मुख्याध्यापकांना, त्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आपण सांगून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग ते स्वतःच ड्राफ्टिंग उत्तम करत असत. इंग्रजी उत्तम होतं, त्यांचं ड्राफ्टिंगही खूप छान होतं कारण त्यांचा जो एक पॉम्पलेट तयार करत असू आम्ही तोही अत्यंत उत्तम प्रभावी अशा प्रकारचा तो पॉम्पलेट मी बघितलेला आहे. आणि ते स्वतः म्हणजे स्वयंस्फूर्तीने सगळं करत असत. आम्हाला कुठेही त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागत नाही. फक्त जेव्हा सुरू होत असे ही अशी ही उन्हाळ्याची जी शाळा आहे म्हणा, सायन्स फोरमचा उपक्रम आहे, ते जेव्हा सुरू होत असे तेव्हा आम्ही जात असो. एरवी आम्हाला फारसं काम काही नसत. ते सर्व क्षत्रिय सर, त्यांना मदत करणारे पी जोशी सर आणि आणखी सोबत असणारे शिक्षक हे सर्व त्यांना तिथे करत असत आणि त्यांना त्यामध्ये खूप आनंद मिळत असे हे मी बघितलेलं आहे. ते कदाचित एखादी सुटी अशा प्रकारची महाविद्यालयाला कधी होईल किंवा शाळांना होईल अशा प्रकारची वाट बघत असावे असं माझा स्वतःचा
म्हणजे एक अंदाज होता की कारण त्यांना त्यातनं खूप प्रेरणा मिळत. बऱ्याचदा मी बघितलंय की नंतर तर खूप अत्यंत उत्तम अशा प्रकारचे उपक्रम म्हणजे नाशिकमध्ये फक्त आमच्या एसपीटी आर्ट्स आरोग्य सायन्स महाविद्यालयामध्येच नाही तर मग सरांनी मला असं वाटतं की आदिवासी भागामध्ये पण अनेक शाळांमध्ये तिथपर्यंत सर आले. त्यांची परिस्थिती नंतर थोडीशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला थोडंसं भीती वाटायची की आता वयस्कर झालेले त्यांना आपण घेऊन जाऊ नये, परंतु त्यांना तिथे गेल्यावर जास्त ऊर्जा मिळायची असं मला वाटतं आणि त्यातनं ते अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे ठणठणीत होत असत असंही मला लक्षात आलं होतं. तिथे ते यायचे बाहेर. मला वाटतं की आदिवासी भागामध्ये ज्या शाळा घेतलेल्या होत्या त्या शाळांमध्ये जेव्हा आम्ही जात असतो तेव्हा ते तिथे येत असत आणि त्या विद्यार्थ्यांचं जे वैज्ञानिक म्हणजे त्यामध्ये जे काय असेल अभ्यास तो विज्ञानाचा अभ्यास करत असताना त्यांना जाऊन मुद्दाम कदाचित कधी बोलत असत की पालकांशी बोलत असत, त्या विद्यार्थ्यांशी बोलत असत आणि त्या विद्यार्थ्यांना त्यातनं निश्चितपणे प्रेरणा मिळत असेल. सुरुवातीचा जेव्हा जो आमचा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल किंवा आमचा समारोपाचा कार्यक्रम असेल त्या सर्व कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारची माहिती विज्ञानाविषयी आणि वैज्ञानिकांविषयी ते देत असत. अनेक प्रयोगाविषयी माहिती देत असत आणि ह्यातनं मला असं वाटतं की हा सायन्स फोरम आहे हा खरंच खूप दर्जेदार पुढे चांगल्या प्रकारे वाढत गेला, चांगला सकस होत गेला. बर्वे सरांची नेहमी मला आठवण येते. ओमप्रकाश कुलकर्णी सर येत असत. नंतर बर्वे सरांतर कधीच बऱ्याचदा मॅथमॅटिक्स ते एखादं काहीतरी उपकरण म्हणजे सूत्र हे ते एखाद्या ऑब्जेक्ट प्रमाणे करून दाखवत, काहीतरी त्याचा प्रयोग करून दाखवत असत. पिंपळे सर त्यांच्या खगोल ज्या ज्ञान आहे त्याच्याविषयी माहिती देत असत. विद्यार्थ्यांना ते अत्यंत उत्तम अशा प्रकारचे चांगले लेक्चर्स आयोजित केलेले आहेत. मला वाटतं की धरमपूरला पण सर एकदा गेले होते. गुजरातमध्ये धरमपूरची जी ही आहे त्याला सायन्स म्युझियम, हे सायन्स म्युझियम तिथे गेले होते. तिथले जे सायन्स म्युझियमचे जे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मला असं वाटतं की आमच्या महाविद्यालयामध्ये ते आले होते. अत्यंत उत्तम कार्यक्रम झालेला होता. अशा अनेक आठवणी आहेत की ज्यामुळे म्हणजे सुट्टीच्या दिवशी आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारची माहिती तर मिळालीच परंतु त्यांना विज्ञानामध्ये आवड निर्माण होण्यासाठी प्रेरणा खूप मिळालेली आहे आणि निरपेक्ष भावनेने त्यांनी केलेलं सर्व काम मी बघितलेलं आहे. अनेकदा चर्चा करत असताना त्यांना असं वाटायचं की या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं प्रेरित होऊन आपल्या देशाला एक चांगला वैज्ञानिक याच्यामधनं मिळावा, घडावा अशा प्रकारचं त्यांचं एक म्हणजे देशाप्रती सुद्धा त्यांची असलेली असीम निष्ठा, त्यांचं विज्ञानावरचं प्रेम आणि त्यांचे जे कष्ट, मुख्य म्हणजे नुसतंच प्रेम होतं असं नाही तर त्यासाठी कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. हे सगळं मी बघितलेलं आहे आणि मला असं वाटतं की सायन्स फोरमला अत्यंतच ऍक्टिव्ह करण्यामध्ये ते चालू ठेवण्यामुळे त्यांचा सिंहाचा किंवा त्यांचाच मुख्य वाटा आहे. मी शनिवारी रविवारी एखाद्या वेळेस बसलेलं असेल तर पिपळी जोशी सर मला फोन करायचे, सांगायचे की मला एकट्याला यायचंय, पण ते यायचे दोघं जण, क्षत्रिय सर येत असत आणि पिपळी जोशी सर येत असत आणि मग ते सांगत असत की मला सर आता आपली दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे, मग आपल्याला एखादा चांगला अशा प्रकारचा उपक्रम घेता येईल. सायन्स फोरमच्या माध्यमामधनं शालेय विद्यार्थ्यांना तर प्रेरणा मिळालीच, त्या महाविद्यालयातील अनेक जे विद्यार्थी होते सिनियर कॉलेजचे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यातनं सहभागी होता आलं आणि त्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करता आले. याच्या अनेक आठवणी आहेत. अशा अनेक आठवणी सांगता येतील. मी सरांना अत्यंत मनपूर्वक इथे विनम्र अशा प्रकारची आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय संपूर्ण अशी सखोल माहिती तुम्ही सांगितली आणि अजूनही तुमच्या मदतीने सायन्स फोरमचं काम सुरू आहे. तुम्ही मदत करतात त्याबद्दलही धन्यवाद आणि आपण सर्व मिळून नक्कीच पुढे सायन्स फोरमचं काम पुढे नेऊया. आणि बालसुब्रमण्यम सरांना विनंती करतो की सरांनी काही शब्द सांगावेत. सर फाउंडर मेंबर आहेत. डॉक्टर NC गुजराती बालसुब्रमण्यम सर हे फाउंडर मेंबर आहेत आणि ते जॉईन झालेले आहेत. सुब्रमण्यम सरांना विनंती आहे की त्यांनी शब्द सरांविषयी सांगावे. Hello all. I am very pleased. It is my duty and privilege
to participate in this program for several reasons. Anna was close to me. But his family was more closer to me. I remember the days. My interaction with the family started with his father, the senior Kshatriya. On the day when I joined BYK, he was there to receive me and bless me. I could remember this all my years. And immediately thereafter, I became a member of his family at Sinnar and Kannarvadi also. And when he shifted to Satpur, I continued to be with them. And this is a very special month, Shravan. And this is something none of you can mention, which I would like to mention. Anna told me the next Sunday we are going to Trimbakeshwar and we are going to take a Giri Pradakshina. At that time, it was several years after he returned to Nashik. And of course, I saw him several times in our college also. And at that time, I think Kishore was not married, if I recall right. Then we started at 6:30. We went to Trimbakeshwar. We did that Giri Pradakshina. At that time, there was no road, nothing. We have to go across dairy farms and then fields. And we completed this after a few stops, 3 o'clock in the afternoon. And I still remember. And this was a very special occasion because we could share a lot of thoughts. And Anna used to have no inhibition in talking anything to me. So it was such a nice occasion like this. And I had several others in Science Forum, of course. We started Science Forum in 1970, and Dr. Gujarati is very much there. And we were together and started the informational weekly meeting. We remember in attending the program in Ravivar Karanja School, Pete School. And senior Gujarati principal was also there. I remember lots of things. And equally so, we have had so many occasions. And then whenever I learned many things from him, I have to tell you this. I have never seen him raise his voice as long as I had his interaction, ever since I saw him first in our college. And other thing, just about everything he does it is absolutely professional. So he cannot do hot-spot job. It will take some time, but he does it well. So these are a few things I learned from him, how to be patient. And I remember meeting them several times in Kannarvadi, where they stayed for a long time, and it was in fact a heritage building. Am I right? Kishore? Yes, sir. Correct. That's right. Yes, sir. So I used to see a lot of things, very, very old things, pictures, photos, and all sorts of things. And I will go there almost once in 15 days or something like that. And then suddenly Anna will come. Even 4 years back, 5, 6 years back it happened. 5 years back. He will just walk in. I ask him, how did you come? He says, I just walked. And I used to feel so good that he could take so kind of liberty with us and come and then ask for a cup of coffee. It was such a pleasant occasion. I have many more friends like that who do that, and that is what keeps me active even today. My heartfelt Shraddhanjali to Anna on this occasion. I felicitate Science Forum for having taken this effort to conduct this meeting and have a chance for me to meet all of you and interact with you and offer my Shraddhanjali to Anna on his 4th anniversary, 8th anniversary. Thank you all.
for your time and also giving me this opportunity to say a few words. Thank you all. Science programs. आता मी अविनाश शिरोडे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द अण्णांबद्दल बोलावे. नमस्कार, मी अविनाश शिरोडे, इंजिनियर. आणि सायन्स फोरम बद्दल मला बरीच माहिती पूर्वी होती. माझा फारसा नंतर संपर्क राहिला नाही, पण क्षत्रिय सरांबरोबर माझी 2-3 वेळा भेट झाली होती आणि मी त्यांचं संपूर्ण हे पाहिल्यानंतर अतिशय भारावून गेलो होतो की या वयात या पद्धतीने सुद्धा जुन्या ऋषी मुनींची आठवण यावी, इतकं साधेपणाचं आणि विद्वत्तेचं प्रतीक म्हणजे क्षत्रिय सर, अशी प्रतिमा माझ्या मनात त्यांच्याबद्दल कायम राहिली. मला खूप आदर होता त्यांच्याबद्दल. त्यांच्या या चौथ्या याच्याबद्दल ॲनिव्हर्सरीवर मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. हॅलो, ऐकू येतंय? हां, मी सुनील सुपेकर, सेवानिवृत्त प्राध्यापक, फिजिक्सचा प्राध्यापक होतो आरबायके कॉलेजला. मी 1900 साली जे आहे ते कॉलेज जॉईन केलं आणि तेव्हापासूनच माझा अण्णांशी आणि सायन्स फोरमशी संबंध आला. पहिलं लेक्चर मी जे ऐकलं ते पेठे हायस्कूलला देवराज सरांचं रॉजर बेकनवरती त्यांनी चांगलं व्याख्यान दिलं आहे. आणि जर किशोर भाईंनी सांगितलं कोण कोण लोक इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामध्ये, तर डॉक्टर गोगटे सुद्धा होते आणि ते जे आहे ते बऱ्यापैकी तेव्हा ते ॲक्टिव्ह होते. आणि त्यानंतर मग माझा संबंध कायम राहिला सायन्स फोरमशी आणि मी जे आहे ते कार्यकर्ता म्हणून सगळे कार्यक्रम जो आहे तो अटेंड करायचो. आता अण्णांच्याबद्दल माहिती सांगायची, आठवण सांगायची म्हणजे एकदा मला अण्णांचा फोन आला की उद्या आपण सायन्स फोरमने कार्यक्रम म्हणजे अरेंज केला होता इथे एका फार्म हाऊसमध्ये गंगापूर रोडच्या अविनाश तायड्यांचा, विज्ञान आणि संगीत अशा विषयावरती. तर अण्णा म्हणाले की ते काही लोकांना तक्रार आहे की आपल्या या सायन्स फोरममध्ये संगीत कसं काय येऊ शकतो, तर तुम्ही संगीत आणि विज्ञान या विषयावरती 10 मिनिटं बोला. मी म्हटलं ठीक आहे. आणि मलाही संगीताची थोडी आवड आहे, त्यामुळे मग मी वेगवेगळे वाद्य, जलतरंग, त्यानंतर तबला, हार्मोनियम, सतार, सुरूद याच्यामध्ये जे आहे ते सायन्स कसं आहे, जे व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग्स, टेन्शन, मास पर युनिट लेंथ, व्हायब्रेशन ऑफ मेम्ब्रान, रेझोनन्स, एअर कॉलम वगैरे हे असले सगळे थोडंसं जरा त्याच्यामध्ये विज्ञान आणून मी विज्ञान आणि संगीत यांचा संबंध कसा आहे तो थोडासा त्या स्थापित करायचा प्रयत्न केला. अण्णांना ते आवडलं. ते म्हणाले की नाही तुम्ही चांगलं बोललात. असाच एक आणखीन मला त्याचा स्वभावाचा पैलू जाणवला की ते प्रत्येकाचे मतं स्वीकार करत होते. आपण ते म्हटलं की अण्णा असं करायचं का, पटलं तर ते हो म्हणायचे, नाही पटलं तर अतिशय मृदू भाषेमध्ये सांगायचे की नको हे नको हे करायला आपण. तर एकदा मी हर्सूलला गेलो होतो. गिरीश यांना माहिती आहे, आपल्या प्रवीण जोशीला यांचा, आपल्या किशोर पवारांचा पण तिथे कार्यक्रम होता. तर सर मला म्हणाले की सायन्स डे होता त्या दिवशी, तर तुम्ही CV रमन आणि रमन इफेक्टवरती 5 मिनिटं बोला मराठीतून. मी म्हटलं की त्यापेक्षा आपण जर का तिथल्या विद्यार्थ्यांनाच एक नोट लिहून दिली आणि त्यांनाच सांगितलं की तुम्ही बोला तर कसं राहील. त्यांना ती कल्पना आवडली आणि त्यानंतर तिथल्या एका मुलांनी आणि एका मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं रमन इफेक्ट आणि CV रमनच्या कार्यावरती समजावून सांगितलं. तर हा जो एक त्यांचा स्वभाव होता
की सर्वांना घेऊन चालण्याचा कधी कुणाला तोडून बोलले नाही की हे असं करू नका, किंवा कधी कुणाला असं नाही की मला तुमचं मत पसंत नाही. अतिशय सौम्य शब्दात सांगायचे. त्यांचा माझा आणखी घरगुती संबंधपणाला आता किशोरभाईंच्या आणि परिवाराच्या ओळख झाली माझ्या मामे बहिणीमुळे, तर त्यांच्याकडे तेही आमच्याकडे येत असू तर आम्हीही त्यांच्याकडे जात असू. आणि अशा आठवणी बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या लहान लहान. पण ठीक आहे, आता आज बऱ्याच लोकांना बोलायचं आहे, तर आज मी त्यांच्या स्फूर्तीला अतिशय नम्रपणे अभिवादन करतो. आणि त्यांचं कार्य जे पुढे चालू ठेवलं आहे, प्रवीण जोशी, लांडगे या टीमनी, त्यांना एक चांगला नवीन एक सहकारी आणखीन मिळालेले आहे. डॉक्टर बडनेरच्या रूपामध्ये अतिशय हुशार आणि कल्पक सहकारी आहेत. तर यांच्या सर्वांच्या जोडीने ते जे आहे ते चांगलं कार्य पुढे करतील, त्यासाठी त्यांना माझ्यातर्फे अनेक उत्तम शुभेच्छा. नमस्कार. तिथे एका विद्यार्थ्यांनी ड्रोन पण उडून दाखवलं होतं. म्हणजे त्या काळी ड्रोन अगदी जवळजवळ नव्हतेच, म्हणजे त्या काळची गोष्ट. आणि एका विद्यार्थ्यांनी, आपल्या सायन्स फोरमच्याच विद्यार्थ्यांनी ते ड्रोन बनवलं होतं आणि त्याला चांगली प्रॅक्टिस होती, तर त्यांनी ते ड्रोन पण उडून दाखवलं होतं. तर ही पण एक आठवण मुद्दामून मला सांगावीशी वाटते. तर यापुढे बर्वे सरांना मी विनंती करतो, त्यांनी 1-2 शब्द बोलावे. सर माईक ऑन करावा लागेल. बर्वे सर. बर, ओमप्रकाश जी तुम्ही बोला. हा केलाय, हा बर्वे सरांनी केलाय माईक ऑन. हा सर्वप्रथम यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि मी तसा सायन्स फोरमला पुष्कळ लेट जॉईन झालेलो आहे. साधारण 99च्या दरम्यान मी के वागचा प्राचार्य असताना व्हर्च्युअल लॅबोरेटरी ही कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली आणि त्याला सायन्स फोरमनी खूपच सहाय्य केलं म्हटलं चालेल. त्याच्या माध्यमातून ती हळूहळू नाशिकपासून नंतर मग पुण्याला गेली. पुण्यापासून मग ती थेट चीन आणि अमेरिका, बांगलादेश या सगळीकडे व्हर्च्युअल लॅबोरेटरी माझी गेली. आणि आताही ती पडून आहे. तुमच्यापैकी यंग कोणी लोक जॉईन झालेले असतील तर ती घेऊन जाऊन चालू करा, कारण ते सी लँग्वेजमध्ये मी लिहिलेली आहे आणि ते आता ते चालत नाही माझ्याच याने हँडल मारता येत नाही मला. तर आणि हे सगळं सायन्स फोरमला जोडल्याबरोबर म्हणजे क्षत्रिय, गुजराती सर, बालसुब्रमण्यम सर हे सगळे मॅग्नेट सारखे त्यांनी मला खेचून घेतलं म्हटलं तरी चालेल. आणि मी त्या मग प्रवाहात पडलो. आणि आता जे माझं चालू आहे प्रवास, तो सगळा प्रवीण जोशी आणि प्रकाश लांडगे यांच्या खांद्यावर बसून सुरू आहे. आणि मला ते काही पाण्यातून जाता येत नाही, ते मला खांद्यावरून घेऊन जातात दरवेळे. त्याच्यामुळे करत राहायचंय. सायन्स करता खूप काम आणि क्षत्रियांच्या स्मृतीने आणखी प्रेरणा मिळते की आपण करत राहू. दाढीबिडी काही मी वाढवली नाही अजून, पण चाललाय विचार, बघूयात काय होतं ते. पण आणि सगळ्या कॉलेजेसनी आणि सूर्यवंशी सरांनी विशेषतः खूपच सहकार्य केलेलं आहे. पण सध्या जरा माया पातळ झाल्यासारखी वाटते त्यांची. तर त्यांना परत एकदा रिक्वेस्ट आहे की आपले जे सोलर लॅम्पचे प्रयोग आहेत ते परत एकदा आपण सुरू करूयात, की खूप चांगली गोष्ट आहे ती. तर मी त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतो. सुपेकर सरही मला कुठे कुठे घेऊन जात असतात. त्यामुळे या सगळ्यांच्यामुळे मी आपल्या लोकांच्या खांद्यावर बसून, जसं न्यूटननी म्हटलं की मी खांद्यावर लोकांच्या बसलेलो आहे म्हणून मला दूरवर दिसतंय, तसं मी या लोकांच्या खांद्यावर बसलो आहे म्हणून मला काम करता येत आहे. मी असंच त्यांच्या खांद्यावर बसून राहीन आणि सायन्स फोरमचं काम करत राहीन ही ॲश्युरन्स देतो मी. खूप खूप धन्यवाद. अजूनही तर आमच्याबरोबर बऱ्याच शाळांमध्ये येत असतात आणि बरेच नवनवीन प्रयोग दाखवत असतात. सरांनी दाखवलेली बाहुली पण प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांना ती नक्कीच आवडते. तर आता ओमप्रकाशजी मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? हो सर. हा.
बालसुब्रमण्यम सर आणि गुजराती सर अतिशय ज्येष्ठ असलेले, त्यांना नमस्कार करतो. मला वाटतं पेठे हायस्कूलमध्ये काही मीटिंग व्हायच्या. पेठे हायस्कूलचे एक शिक्षक होते, त्यांचं नाव मला आठवत नाही. बाफना सर. हा, बाफना सर, बरोबर. तर त्या आता किती साल झाले मला आठवत नाही, तेव्हापासून मी जोडलो गेलेलो. आणि त्याचं श्रेय जातं क्षत्रिय सरांना आणि गुजराती सरांना. कारण बालसुब्रमण्यम सर, गुजराती सर यांच्या शब्दाबाहेर मी कधी गेलो नाही. मला ते इतके प्रमाण आहेत. आणि त्यानंतर निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मला त्यांनी बोलवत असायचे. आपण कालिकेच्या जवळ कुठेतरी एकदा विज्ञान, वैदिकांचं विज्ञान निष्ठा याच्यावरती व्याख्यान पण दिलं होतं मी. नंतर मुळे सर पण यायचे त्यावेळेला त्यांच्या बरोबर. माझ्या घरी बऱ्याच वेळा क्षत्रिय सर आलेले आहेत, जोशी सर पण यायचे. आणि असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग काही ना काही निमित्ताने जोडला गेलो. आणि मला हळूहळू क्षत्रिय सरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात यायला लागले. आणि आज म्हणजे त्यांच्या या स्मृती दिनाच्या दिवशी मी असं म्हणेन की असं व्यक्तिमत्व दुसरं मला कुठेच आढळलं नाही आणि आढळत नाही. एकमेव द्वितीय होते असं म्हणावं लागेल. मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधनाची आवड निर्माण व्हावी. आणि त्यावेळेला जेव्हा नाशिकमध्ये मी एकटा होतो की बौद्धिक संपदाबद्दल मी बोलत असे, पेटंट हा विषय कोणालाच फारसा माहीत नसायचा. पण मला त्यावेळेला समजून घेणारे आणि प्रोत्साहन देणारे क्षत्रिय सर होते की त्यावेळेलाही ते म्हणत असे, हो, हे आपल्या मुलांमध्ये संशोधक वृत्ती जोपासली आणि ह्या पेटंट बद्दल जर जागृती निर्माण झाली तर आपला देश पुढे जाऊ शकतो. हे इतके विजनरी त्यांचे विचार होते, दूरदर्शी त्यांचे विचार होते. एवढं सगळं ते करायचे. पण मला प्रत्येक कार्यक्रमात जाणवायचं, काम करताना सगळ्यात पुढे असायचे. अगदी हिरिरीने कुठलीही जबाबदारी घेतील, खुर्च्या सुद्धा मांडायच्या असो का खुर्च्या उचलायच्या असो, तेही काम ते अत्यंत साधेपणाने करत असत. पण ज्यावेळेला प्रसिद्धी असायचा प्रश्न यायचा, स्टेजवर बसणं, फोटो काढणं, यापासून ते कटाक्षाने दूर राहायचे. म्हणजे फार क्वचित कार्यक्रमाच्या वेळेला सरांचे फोटो आम्ही बळजबरीने सरांना म्हणजे ओढून आणत असे. आणि काही वेळेला ते अगदी निक्षून नाहीच उभे राहायचे, नाहीच म्हणायचे. कधी कधी क्वचित आम्हाला यश मिळायचं की त्यांना फोटोच्या फ्रेम मध्ये घेता येईल. म्हणजे इतके प्रसिद्धी, नाहीतर आजकाल सगळ्याच ठिकाणी अनुभव येतो, आपला फोटो यावा यासाठी इतके हापापलेले असतात आणि ते कधी कधी ते किळसवाणं वाटतं. आणि अशा वेळेला क्षत्रिय सरांची आठवण येते की प्रचंड करायचं आणि इतकं प्रचंड काम करून सुद्धा कुठेही आपला फोटो नाही, आपण स्टेजवरती नाही आणि आपल्याला कुठेही त्याचं श्रेय नाही. आपण जे सहकारी आपल्या सोबत आहेत, म्हणजे लांडगे सर असतील, जोशी सर असतील, यांना ते कायम पुढे करायचे, मला पुढे करायचे. हे त्यांचं जे आहे, म्हणजे गीतेमध्ये जे आहे की कार्य करायचं, पण ते कृष्णार्पण ज्याला म्हणतो आपण, सगळी पूजा करतो आणि केल्यानंतर इदं न मम कृष्णार्पणमस्तु हे आपण म्हणतो. पण ज्याच्या जीवनात हे पावलोपावली बघायला मिळालं अशी एकमेव व्यक्ती म्हणजे क्षत्रिय सर आहेत. यत करोषी यदस्नासी यत जुहोसी ददासी यत तपस्सी कौंतेय तत्कृष्ण मदर्पण. खरोखर सांगतो की कृष्णाचे वचन त्याला जागणारे क्षत्रिय सर होते. आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य होतं, परदेशात राहून परदेशाचा अनुभव पाठीशी असताना त्यांनी अगर कोणी सांगितल्याशिवाय समोरच्यांना कळायचं सुद्धा नाही की क्षत्रिय सर इतके उच्च शिक्षित आहेत आणि इतके प्रचंड म्हणजे आधुनिक जगताचा त्यांना इतका प्रचंड अनुभव आहे. म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये इतका साधेपणा होता, मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक केलं, असं कधीही कुठेही ओझरत सुद्धा यायचं नाही. हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं. कुठेही जाऊन कोणाला भेटायचं असेल, हो जाऊया आपण. म्हणजे त्यांचं एक आणखीन एक आहे, संस्कृत म्हटलं जातं, अहम असेल तर तो वर्ज्य आहे
त्याच्या अहमला वयमने रिप्लेस करावं. मी असू नये, आम्ही असावं. आणि त्यामुळे जोशी सर माझ्याशी सहमत होतील. कुठेही जायचं असेल तर क्षत्रिय सर जास्त करून जोशी सरांना बरोबर घेऊन जायचे, पण ते एकटे कधी जायचे नाहीत. हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की आम्ही करतोय. कधीही क्षत्रिय सरांच्या तोंडून मी करतोय हा शब्द आला नाही. हे त्यांचं मोठेपण. किती सांगावे, त्यांच्या मोठेपणाच्या अनेक पैलू आहेत. बरं, ज्ञान त्यांचं बघितलं तर त्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं असं वाटायचं. या सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी जो हा उपक्रम चालू केला, सायन्स फोरम चालू केला, आणि आपण त्यावेळेस सर ऑफलाईन जे काही वर्ग घेत होतो सुट्टीमध्ये, मला वाटतं सर आपण ते परत सुरू करावेत तसे, कारण ऑनलाईनच्या काही मर्यादा आहेत आणि ऑफलाईनच्याही काही मर्यादाही आहेत, कारण काही लिमिटेड स्कोप असतो त्याला, आपण फार विद्यार्थी घेऊ शकत नाही, परंतु त्याचा परिणाम जो असतो तो जास्त प्रभावी असतो. तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. भले आपण मग काय करावं की विविध संस्थांमध्ये करावं, बाबा एक आठवडा एका संस्थेत, एक आठवडा दुसऱ्या संस्थेत, एक आठवडा तिसऱ्या संस्थेत, असं विखुरलेलं करावं आपण, असं मला वाटतं. आणि क्षत्रिय सरांच्याबद्दल इतक्या जणांचे इतके अनुभव आहेत आणि अथांग व्यक्तिमत्व आहे, तर मला एक विचार मांडावा असं वाटतो, सगळ्या गुरुजनांनी विचार करावा या विनंतीचा, की क्षत्रिय सरांची एखादी आपण स्मरणिका काढावी. आपल्याजवळ क्षत्रिय सरांच्या ज्या आठवणी आहेत, जे त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती आहे. आणि कारण काय, क्षत्रिय सर हे म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, दिसायलाही ते ऋषी सारखे, पण ऋषी तत्व त्यांच्या रोमारोमात भिनलेलं होतं, त्यांच्या विचारात भिनलेलं होतं. ते एक नाशिकचं भूषण असलेले व्यक्तिमत्व. आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, क्षत्रिय सरांबद्दल गोनीदांना खूप आदर होता. हे कोणाला माहित आहे की नाही मला माहित नाही. आणि जेव्हा केव्हा, कारण काय, माझं तळेगाव दाभाडीला नेहमी जाणं व्हायचं, ट्रॅफिक लेन्सेस तिथे पैसा फंड ग्लासवर्क्स मध्ये मॅन्युफॅक्चर व्हायचे. ते डीडी द्यायचा, ते पॅकिंग होताना मग तिथूनच फोन करणार, गोनीदांना आम्ही आपा म्हणत असे, ते तिथेच राहायचे. मग त्यांच्या घरी जायचं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी व्हायच्या, त्यांच्या घरीच जेवण व्हायचं, अनेक विषय निघायचे. आणि नाशिक म्हटल्यानंतर प्रकर्षाने क्षत्रिय सरांची आठवण गोनीदा काढायचे. आता त्या दोघांचं भेट कुठे झाली होती, कसा परिचय, हे मला माहित नाही. आणि गोनीदांचे हे वाक्य आहे, अरे ओमप्रकाश, तुम्हाला जाणीव नाही की तुमचे क्षत्रिय सर हे नाशिकचे भूषण आहेत, किंबहुना मराठी विज्ञानाचे भूषण आहेत. ते हे कोणाला माहित आहे की नाही मला कल्पना नाही, परंतु खरोखर ऊर भरून यायचा त्यावेळेला की असे क्षत्रिय सर आपण, मला वाटतं आपण सगळे त्यांचे जे अनुयायी म्हणू आपण, कारण त्यांचे मित्र म्हणून घेण्याची तर माझी योग्यता नाहीये, की त्यांचा अनुयायी म्हणेन, की त्यांनी सांगितल्या मार्गावर आपण चालत राहू. तरुण पिढीमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातनं संशोधक निर्माण व्हावेत आणि संशोधनाला प्रोत्साहन देऊन बौद्धिक संपदा देशाची वाढत जावी, जास्तीत जास्त पेटंट देशाचे निर्माण व्हावेत. आणि हे सगळं करताना एक प्रेरणामयी पुस्तक असावं, यासाठी आपण स्मरणिका जर आपण काढली एक पुस्तक, तर महाराष्ट्र ग्रंथालय याचे विभागाचे, महाराष्ट्र शासनाचे जोशी, मंदार जोशी मित्र आहेत माझे, मी त्यांच्याशी या विषयावरती बोलेन आणि महाराष्ट्र शासनाकडनं आपल्याला त्याच्यासाठी काही, म्हणजे ते डायरेक्ट फडणवीस सरांपर्यंत, देवेंद्र फडणवीस सरांशी हा विचार पोहोचवू शकतात. तर असं काहीतरी आपण करावं का, आणि करावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि परत सरांच्या स्मृतीला मी विनम्र वंदन करतो. आणि आज तुमच्यामध्ये सामील होता आलं, थोडासा उशीर आलो त्याबद्दल क्षमा मागतो. तर तुम्ही मांडलेली संकल्पना आपण नक्कीच तुमच्या मदतीनेच पुढे न्यायचा प्रयत्न करूया. तर आपण सर्वांनी विचार करून क्षत्रिय सरांबद्दल आपल्याला काही सांगता येईल वगैरे, लिहिता येईल, या पद्धतीने आपण जाऊया. त्याचबरोबर म्हणजे लेख तुम्ही देईल, पण आर्थिक योगदान सुद्धा यथाशक्ती मी देईन. ठीक आहे. आणि याबद्दल पिंपळे सर पण मागे म्हणायचे की सर एकदा गप्पा मारायला लागल्यावर वेगवेगळे शास्त्रज्ञ किंवा वेगवेगळे शोध किंवा काय असं भरपूर
सांगायचे आणि पिंपळे सर नेहमीच म्हणायचे की त्या गोष्टी जर आपल्याला लिहून घेता आल्या असत्या तर आज मोठं पुस्तक झालं असतं. नंतर आमचं असं ठरलं पण होतं की सर गप्पा मारतील तेव्हा मोबाईलने आपण ते ऍटलिस्ट रेकॉर्ड करावं, परंतु त्या खरं राहून गेल्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर पिंपळे सरांनी पण एक छोटासा सरांबद्दल माहिती लिहिलेली आहे ती सायन्स फोरमच्या वेबसाईटवर आपण बऱ्याच दिवसांपासून टाकलेली आहे. आणि पिंपळे सरही आमच्या बरोबर म्हणजे पिंपळे सरांबरोबरच आम्ही काम करतो सायन्स फोरम मध्ये. तर पिंपळे सरांनाही विनंती आहे की त्यांनी 2 शब्द सांगावे आणि पुढे आपल्याला कसं जाता येईल ते पण सांगावं. नमस्कार सगळ्यांना. क्षत्रिय सरांचा आणि माझा जवळजवळ 30-35 वर्षांचा संबंध होता आणि खूप आठवणी आहेत त्यांच्या. खूप त्यांच्याकडनं काही शिकायला मिळालं. ते प्रसिद्धीपासून दूर असायचे याच्याबद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं. तर त्या संबंधात मला एक आठवण आपल्याला सांगावीशी वाटते की नाशिकच्या मराठी विज्ञान परिषदेने म्हणजे नाशिक शाखेने त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्याला नकारच दिलेला होता. ते नाहीच म्हणत होते. परंतु तरी सुद्धा त्यांना खूप आग्रह केला, परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आणि आम्ही पण केला. त्यामुळे ते त्या कार्यक्रमाला आले. परंतु जेव्हा प्रत्यक्ष सत्काराची वेळ आली तर त्याच्या आधी ते 15 मिनिटं निघून गेलेले होते सभागृहामधनं. आणि मग त्या आयोजकांनी विनंती केली की क्षत्रिय सरांच्या वतीने जोशी सर आणि पिंपळे सर यांनी सत्कार स्वीकारावा. आणि तो आम्ही मग व्यासपीठावर जाऊन स्वीकारला सरांच्या वतीने आणि नंतर तो त्यांच्या घरी आम्ही पोचता केला. तर इतका हा मनुष्य प्रसिद्धीपासून दूर होता. ही गोष्ट फारच दुर्मिळ आहे. कारण लोक कणभर काम करतात आणि मनभर प्रसिद्धी त्यांना देतात त्या कामाला. तर क्षत्रिय सर हे अतिशय वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. अशी व्यक्ती आता याच्या पुढच्या काळात होणं अशक्य आहे असं मला वाटतं. सर अमेरिकेत होते तर त्यांच्या अनेक आठवणी होत्या तिकडच्या. उदाहरणार्थ फाइनमनची लेक्चर्स त्यांनी स्वतः ऐकलेली होती. आपल्याला कल्पना आहे की फाइनमनचे जे 3 लेक्चरचे व्हॉल्यूम आहेत ते म्हणजे फिजिक्सची भगवद्गीता आहे. तर ही भगवद्गीता साक्षात फाइनमनच्या तोंडून ऐकण्याचं भाग्य सरांना लाभलेलं होतं. आणि सर त्या आठवणी नेहमी सांगायचे. इतरही काही सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते, व्हीलर सारखे शास्त्रज्ञ होते, त्यांची भाषणं सरांनी तिकडे ऐकलेली होती. त्या आठवणीत ते सांगायचे आणि असं वाटायचं की किती श्रीमंत आहे हा मनुष्य. क्षत्रिय सर हा मनुष्य किती श्रीमंत आहे असं आम्हाला तेव्हा वाटायचं त्यांच्या जेव्हा आठवणी आम्ही ऐकायचो तेव्हा. सरांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये 2 अतिशय अविस्मरणीय असे प्रसंग आले. त्यातला एक प्रसंग म्हणजे खुद्द स्टीफन हॉकिंगचं भाषण ऐकण्याचा योग सरांच्यामुळे आला. स्टीफन हॉकिंग मुंबईला येणार होते. ही साधारण 2003 सालाची गोष्ट असेल बहुतेक. तर स्टीफन हॉकिंग मुंबईला येणार होते. षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम होता आणि अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था होती त्यावेळेला तिथे. तर त्याचे पासेस मिळवणं हे खूप अवघड काम होतं. परंतु सरांनी ते पासेस आमच्यासाठी मिळवले होते. आणि आमच्याबरोबर त्यावेळेला वैद्य म्हणून होते जे पूर्वी पोलीस कमिशनर होते ना, आणि ते निवृत्त झालेले होते आणि नाशिकला स्थायिक झालेले होते. तर आपल्याला माहिती आहे की सरांचं जे मित्रमंडळ होतं त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक होते, म्हणजे सगळ्या क्षेत्रातले लोक होते. तर त्यात पोलीस खात्यातले लोक होते आणि त्यात वैद्य जे होते उपायुक्त ते पण आमच्याबरोबर तिथे होते. तर आम्ही ज्या वेळेला तिथे षण्मुखानंद हॉलला म्हणजे उद्या जायचं म्हणून त्या ठिकाणी आम्ही आधी जाऊन नोंदणी करायला गेलो. त्यावेळेला आम्हाला काही अडचण आली त्या ठिकाणी जायला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आयोजकांनी की तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली कारण आयुष्यात पुन्हा ही संधी मिळणार नव्हती. मग आम्ही वैद्य साहेबांना घेऊन माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. कारण षण्मुखानंद हॉल हा त्या पोलीस स्टेशनच्या कार्यकक्षेमध्ये येत होता. आणि मग वैद्य सरांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटून सगळी परिस्थिती सांगितली आणि मग आम्हाला त्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. आणि अर्थातच स्टीफन हॉकिंगला बघणं ऐकणं हा एक अत्यंत दुर्मिळ असा प्रसंग होता. आयुष्यात कधी न येणारा, पुन्हा कधी न येणारा असा प्रकारचा तो प्रसंग, अशी ती संधी होती. आणि ती संधी आम्हाला
केवळ क्षत्रिय सरांनी जे काही सगळं नियोजन केलेलं होतं त्याच्यामुळे मिळाली. असं आणखीन एका थोर व्यक्तीचं भाषण मला सरांच्यामुळे ऐकायला मिळालं आणि ती व्यक्ती म्हणजे रॉजर पेनरोज. तर त्यांचं भाषण मुंबईला TIFR मध्ये होतं आणि त्याही कार्यक्रमाला आम्ही सर्वजण म्हणजे प्रवीण जोशी होते, क्षत्रिय सर होते, अजून काही व्यक्ती होत्या. आम्ही मुंबईला गेलो होतो आणि रॉजर पेनरोज यांचं भाषण ऐकण्याची फार मोठी संधी आम्हाला त्यावेळेला मिळाली. आपल्याला माहिती असेल की आत्ता काही वर्षांपूर्वीच रॉजर पेनरोज यांना फिजिक्सचं नोबेल प्राइज मिळालेलं आहे. तर अशा अनेक मोठ्या संधी सरांच्यामुळे मिळाल्या. सर मला व्यक्तिगत पातळीवर सांगायचं तर काही आठवणी सांगायच्या तर ते मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी. ज्या वेळेला हिग्स बोसॉनचा शोध लागला त्यावेळेला त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही या विषयावर बोललं पाहिजे. तर मी त्यावेळेला सरांना सांगितलं की मी नक्कीच बोलेन, परंतु मला ज्या काही अडचणी येतील त्यातलं फिजिक्स समजून घेताना त्या मात्र तुम्ही सोडवल्या पाहिजेत. आणि मग मी सरांना वेळोवेळी फोन करायचा होता भाषणाची तयारी करत असताना आणि मी जवळजवळ 15 दिवस त्या भाषणाची तयारी करत होतो, कारण तो विषय त्याचा खूप गुंतागुंतीचा होता, थेरॉटिकल विषय होता तो. आणि म्हणजे दोन्ही थेरॉटिकल फिजिक्स आणि एक्सपेरिमेंटल फिजिक्स यातल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तर त्या भाषणाच्या वेळेला मला सरांनी खूप मदत केली होती. असंच त्यांनी मला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्शन त्या संबंधितलं जे भाषण होतं म्हणजे तो जो विषय होता तर त्याचा शोध लागल्यावर ते भाषण करण्यासाठी पण त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं. सूत्रसंचालन करण्यासाठी ते नेहमी मला सांगायचे. तर असं अतिशय प्रोत्साहन, दुसऱ्याला प्रोत्साहन द्यायचं, दुसऱ्यांना पुढे आणायचं, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग होता. अजून एक गोष्ट मला सरांच्या बाबत सांगावीशी वाटते की सर अतिशय मृदुभाषी होते, सौम्यपणाने बोलायचे आणि ते कधीही दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलायचं नाही. हे मला 30-35 वर्षात लक्षात आलेलं आहे की सरांच्या तोंडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीही काही टीकेच्या स्वरूपात बोलणं मी ऐकलं नाही. म्हणजे मला माहिती, काही व्यक्ती मला अशा माहिती आहेत की ज्यांनी क्षत्रिय सरांना खूप त्रास दिलेला आहे, अशा व्यक्ती मला माहिती आहेत नाशिक मधल्या. परंतु तरी सुद्धा सर कधीही त्यांच्याबद्दल माझ्या समोर, प्रवीण समोर कधीही वाईट बोललेले नाहीत. हे मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं. क्षत्रिय सर गेल्यानंतर मी एक लेख लिहिला होता ज्याच्याबद्दल प्रवीणने सांगितलं. त्यात मी माझ्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या वेबसाईटवरती तो लेख आहे. आणि अजून एकच आता गोष्ट सांगतो आणि थांबतो की 1-2 महिन्यापूर्वी मी एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जिज्ञासा खगोलाची नावाचं. त्या पुस्तकामध्ये मी तो सरांवरचा जो श्रद्धांजलीपर लेख आहे तो लेख मी समाविष्ट केलेला आहे आणि ते पुस्तक मी क्षत्रिय सरांना अर्पण केलेलं आहे. ती अर्पण पत्रिका त्या ठिकाणी त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती आहे. तर अशा क्षत्रिय सरांचा सहवास मला लाभला आणि प्रदीर्घ सहवास लाभला. हे खरोखर माझ्या दृष्टीने एक अतिशय भाग्याची गोष्ट मी समजतो. सरांची खूप आठवण येते. अगदी शेवटच्या काळातही ते फोन करत असत, परंतु शेवटच्या काळामध्ये त्यांचं बोलणं समजेनासं झालेलं होतं, अडखळत बोलायचे. परंतु तरी क्षत्रिय सर बोलतायत आपल्याशी, हीच गोष्ट खूप समाधानाची वाटायची. तर अत्यंत समर्पित, अत्यंत निगर्वी, श्रेयापासून दूर राहणारं अशा प्रकारचं हे अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या सहवासात आपल्याला अनेक वर्ष राहता आलं. ही खूप मला समाधानाची गोष्ट वाटते. मी त्यांना माझ्या मनापासून आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद सर. मराठी विज्ञान परिषदेचाही तुम्ही प्रसंग सांगितला आणि अजित टक्के सर पण आता उपस्थित आहेत. बरेचसे प्रोग्राम आपण मराठी विज्ञान परिषदेबरोबर पण केलेले आहेत. तरी मला अजित टक्के सरांना विनंती करायची की त्यांनी 1-2 शब्द सांगावे. सर माझ्या मते काहीतरी दुर्गम भागात आता गेलेले आहेत. हा बोला सर, आहे आवाज आहे. हा नमस्कार. जस्ट आलेली आहे रेंज म्हणून मी पण चालू झालो. क्षत्रिय सर म्हणजे मराठी विज्ञान परिषदेच्या बाबत सांगायचं तर आमच्या मराठी विज्ञान परिषदेला आमच्या 4 काकांचा भक्कम आधार
आणि त्याच्यामुळे मराठी विज्ञान परिषद 2006 पासून आज जी नाशिकमध्ये उभी आहे, त्या 4 काकांमधले एक काका आता इथे आहेत माझ्या समोर, गुजराती काका आहेत. गाडगीळ काका सध्या पुण्यात असतात, फाळके काका नाशिकमध्येच आहेत, आणि क्षत्रिय सर फक्त आता मी नाही येत असं म्हणणार नाही, कारण त्यांनी जो काही आम्हाला आधार दिलेला आहे या सगळ्या कार्यामध्ये, त्या आधारावरच आम्ही सगळे आज उभे आहोत. क्षत्रिय सरांची जी काही माझी पहिली भेट झाली होती, त्या पहिल्याच भेटीत अगदी ओजी कुलकर्णी सरांनी म्हणण्याप्रमाणे मला अगदी ऋषित्वाचा जो काही एक अनुभव आला त्यांच्या त्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये, तो मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे क्षत्रिय सर म्हटले की असं एक शांत व्यक्तिमत्व, आणि हो, आता आपली समस्या इथे सोडवली जाणार आहे असा एक विश्वास त्यांच्यासोबत बोलताना हा कायम असायचा. आणि त्याच पद्धतीने विज्ञान परिषदेच्या सगळ्याच उपक्रमांमध्ये त्यांनी आम्हाला अनेकदा मार्गदर्शन केलं. विज्ञान परिषदेचा एक व्याख्यानांचा उपक्रम आम्ही चालू केला होता, त्यावेळेस तर त्यांचं सहकार्य खूपच झालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा त्यांनी बोलताना सांगितलं होतं का बा सगळ्या विज्ञानाच्या संस्था नाशिकमधल्या एकत्र येणं गरजेचं आहे, तर नाशिकमध्ये विज्ञानाचं काहीतरी मोठ्या स्वरूपात आपल्याला करता येईल. प्रयत्न खूप होत आहेत, पण अजून त्याला काही तसं यश लाभत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं आहे का बा क्षत्रिय सरांची जेव्हा आपण अशी आठवण करतो आहोत, तेव्हा याही गोष्टीची आठवण आपण ठेवावी का बा नाशिकमधल्या विज्ञानामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन काहीतरी विज्ञानासाठीचं काही काम नाशिकमध्ये एकत्रित करणं आवश्यक आहे. मी आता थांबतोय कारण आमची गाडी चालू आहे, कधी रेंज जाईल माहिती नाही. पण एवढंच आहे का बा क्षत्रिय सरांसारखं व्यक्तिमत्व फार दुर्मिळ असतं आणि ते आपल्या सगळ्यांना लाभलं आहे. तर सरांना काहीतरी बोलायचं योगी सरांना. सर, अतिशय सुंदर कल्पना तुम्ही मांडली अजित सर. आणि क्षत्रिय सर याच्यावरती वारंवार बोलायचे, पण अडचण काय आहे त्याच्यातली हे सांगतो. म्हणजे जे त्यांच्यासोबत ह्या प्रयत्नात लक्षात आलं, सायन्स फोरम ही संघटना सरांनी अशी उभी केली की इथे कोणी संस्थापक नाही, कोणी अध्यक्ष नाही, कोणी कोषाध्यक्ष नाही, कोणी सेक्रेटरी नाही, कोणी पदाधिकारी नाही. त्यामुळे कोणाचंच त्याला एका व्यक्ती म्हणजे सिस्टीम ओरिएंटेड सायन्स फोरम बनवली, पर्सन ओरिएंटेड नाही बनवली. आणि इतर संस्थांमध्ये पर्सन ओरिएंटेशन हा जो एक भाग आहे ना, तो सगळ्यात मोठा अडथळा होतोय. जे या प्रयत्नात आलेल्या अडचणी आल्या अनुभवाला ते तुमच्यासमोर मांडतोय सर, आणि मी तुमच्या सोबत आहे. आपण क्षत्रिय सरांचं हे स्वप्न पूर्ण करूया सगळ्यांनी. म्हणजे या सगळ्यावरती उपाय काढता येतील सर. मी आता तर बाहेर आहे अजून 3-4 दिवस, पण मी आल्यावर एकदा प्रवीण जोशी सर, आपण एकत्र भेटूयात आणि याच्यावरती बोलूया. मी थांबतो आता. मी बऱ्याच जणांची नावं बघतो आहे. माझा जेवढा काही क्षत्रिय सरांसोबतचा अनुभव आहे आणि संपर्क आहे त्याच्यापेक्षा खूप गाढे संपर्क तुम्हा सगळ्यांचे आहेत. त्यामुळे मला आता माझ्या प्रवासात जेवढं शक्य होईल तेवढं मी ऐकणार आहे, पण सरांना आदरांजली अर्पण करून मी थांबतो. धन्यवाद. अजित टक्के सर, तुम्ही म्हणता तसा प्रोग्राम 2002 साली क्षत्रिय सरांनी सर्व नाशिकमधील संस्थांकरता घेतला होता. आणि त्यावेळेस मला आठवतं साधारण 5 दिवसाचा उत्सव होता आणि 18 वैज्ञानिक संस्था त्या काळी जॉईन झाल्या होत्या. तर आणि तुम्ही म्हणतात आता तुमच्या प्रयत्नाने आणि सर्वजण मिळून आपण नक्कीच तसा उपक्रम घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर तर एक छोटी माहिती देतो तुम्हाला. हा, येस. की औरंगाबाद रस्त्यावरती आमच्या गावाला एक छोटासा सायन्स पार्क एका पाटलाने काढलेला आहे. आपण कधी कोणी औरंगाबाद रस्त्याने जाणार असाल तर त्या सायन्स पार्कला जरूर भेट द्यावी. येस सर. धन्यवाद सर. बरं, का निलेश चाडवेळकर सर पण आपल्यामध्ये जॉईन आहेत. माझ्या मते सरांची ओळख नसावी, कारण 2-3 वर्षापूर्वीच ते आपल्या सायन्स फोरम बरोबर काम करत आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मदतीने आपण जवळजवळ ऑनलाईन 1 लाख स्टुडंट्स पर्यंत
पोचलो आहे. आपला निरोप तरी तेवढ्या विद्यार्थ्यांना जातो. त्याचबरोबर आपण मागच्या वर्षी ऑनलाईन क्लासेस घेतले त्यावेळेस 1800 विद्यार्थी जॉईन होते. यावेळेस ऑनलाईन छंद वर्ग घेतले त्यावेळेस 4000च्या वरती विद्यार्थी जॉईन होते. आणि निलेशजी यावेळेस आपल्याला या संदर्भात वेगवेगळी मदत करतात. विज्ञान गंगा नावाने आपला प्रोग्राम सुरू आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठाचे डॉक्टर संजय सर यांची LG मोबाईल लॅब आणि निलेशजी छाडवेलकर यांचं ग्रोईंग डॉट्स या माध्यमातून आपण सुरू आहे. डोले सर आता अमेरिकेत आहेत त्यामुळे ते म्हटले की मी जॉईन होऊ शकणार नाही, परंतु निलेशजी मात्र जॉईन झाले आहेत. 1-2 शब्द त्यांनी त्यांच्या ग्रोईंग डॉट्सची पण माहिती सांगितली आणि आपले प्रोग्राम काय चालले आहेत ते थोडक्यात सांगा. नमस्कार. ग्रोईंग डॉट्सची बद्दल माहिती द्यावी असं मला आजचं खरंच व्यासपीठ वाटत नाहीये, कारण आज जे क्षत्रिय सरांचा जो सगळा त्यांच्या सोबत काम करणाऱ्या लोकांचं जे मनोगत मी ऐकतोय 1 तासापासून, तर त्याच्याने मला खरंच आज एक आनंदाची गोष्ट वाटते की या संस्थेसोबत इंडियन इन्स्टिट्यूट नॉलेज म्हणजे ग्रोईंग डॉट सुद्धा जोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक खारीचा वाटा उचलण्याचं काम करतोय. आणि जसं सर म्हणाले, पिंपळे सर म्हणाले की क्षत्रिय सरांचा सत्कार ठेवलेला होता, ते येत नव्हते आणि ते निघून गेलेत. तो जो दुर्मिळ शब्द वापरला ना सर, तो अत्यंत समर्पक शब्द होता असं मला वाटतं. आणि तसं म्हटलं तर आम्ही विज्ञान क्षेत्रात काम करतो, काम कसं करायला पाहिजे याची प्रेरणा घेण्यासाठी खरं मी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून जॉईन झालो. आणि मला खरंच आनंद वाटतोय की हा जो 1 तास जो गेलेला आहे तो निश्चितच माझ्या आयुष्यामध्ये, आमच्या संस्थेच्या प्रवासामध्ये एक महत्वाचं कुठे ना कुठेतरी ती एक भूमिका निर्मितीसाठीची ती प्रक्रियेमधला हा एक भाग निश्चित राहील. खरं क्षत्रिय सरांसोबत माझी कधी ओळख झाली नाही आणि मी सायन्स फोरम सोबत त्यांच्या मृत्यूनंतर खरं जॉईन झालो. परंतु लोक असे असतात जे त्यांचा काळ सोडून अनेक पिढ्यांना प्रेरित करत असतात, तर तो अनुभव मी आज घेतोय आणि त्यांना मनापासून मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावं. तुमच्यासोबत तर त्यांची सोबती होती, पण त्यांचे आशीर्वाद माझ्यावरही राहावं अशी मी एक प्रभूचरणी प्रार्थना करेल आणि थांबेल. धन्यवाद. थँक्यू. मगाच सूर्यवंशी सरांनी विठ्ठल रायगावकर सरांची आठवण काढली होती की धरमपूरला असताना ते तिथल्या सायन्स म्युझियमचे डायरेक्टर होते आणि आताच थोड्या वेळापूर्वी सरांना आला की मी जॉईन होतो आहे, तर कुठे बिझी होते परंतु ते आले आणि आता जॉईन झालेले आहेत. तरी मी रायगावकर सरांना विनंती करतो की 1-2 शब्द त्यांनी सायन्स फोरम बद्दल आणि सरांबद्दल सांगावे. नमस्कार. मी थोडा क्षमाप्रार्थी आहे, कारण त्यांची सूचना तर मला आलेली होती, परंतु मी काय बाहेर खेडेगावात असल्यामुळे तिथे ते नेटवर्क येत नव्हतं आणि आता मी इकडे येतोय, काढीतच आहे. तिथे 2010 ते 2017 या काळात हेड होतं आणि मग त्यावेळेला मला तर पहिल्यांदा ते आले होते. त्यांना मला पाहिल्यानंतरच एकदम असे त्यांचा जो अपेरियन्स आहे ना तो असा विज्ञान महर्षीसारखा वाटतो. आणि विशेष म्हणजे मला याचं आश्चर्य वाटलं, त्या डबे घेऊन आले होते. नंतर मग त्यांची टीम आणि पुन्हा मग भरपूर विद्यार्थी ते दरवेळेला साधारणतः एक 5-6 महिन्यातून एकदा तरी नाशिकवरून ती ट्रिप यायची आमच्याकडे. आणि त्यांची विज्ञानाबद्दलची तळमळ आहे ना, म्हणजे त्यांचं वय जर वाटतं त्यावेळेला माझ्याकडे आले 2010च्या दरम्यान ते 70च्या पुढे होते, जास्त असतील प्लस. आणि जेवढ्या ह्याच्यामध्ये स्वतःची प्रकृती सांभाळून ते इतक्या चांगल्या पद्धतीनं तळमळ जे होते ना ती खरंच आपण त्याला काय म्हणूया अप्रिसिएबल किंवा त्यांच्याकडून ते प्रेरणा घेण्यासाठी मुलांना समजला पाहिजे वगैरे वगैरे. आणखी एक विज्ञान केंद्र असं नाशिकमध्ये सुरू करावं असं त्यांना फार वाटायचं. अनेक वेळेला मग मी नाशिकमध्ये पण काही व्याख्यानासाठी आलो होतो, त्याप्रमाणे त्यांच्या घरी पण गेलो. त्यांचं आदरातिथ्य सुद्धा खूप छान होतं. म्हणजे एक माणूस म्हणून, वैज्ञानिक म्हणून सगळ्या दृष्टिकोनातून ते एक आदर्श व्यक्ती होते असं म्हणा. मी आता सध्या पुण्यामध्ये राहतो त्यामुळे तसा नाशिकचा संपर्क कमी झाला, पण धरमपूरला होतो तोपर्यंत सरांशी माझा संपर्क चांगला होता. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. श्रीराम. जाधव मॅडम, तुम्ही 1-2 शब्द बोलावे. हॅलो, आवाज येतोय सर माझा? येतोय. हो.
सरांचा माझा परिचय तसा फारच थोडक्यातला. सर आणि मी 2-3 वेळेस भेटलेलो असो. आकाश टॅब जेव्हा लॉन्च झाला 2012मध्ये आणि दीपक पाठक सरांच्या ती न्यूज पेपरला आणि वेबसाईटला जेव्हा आली तेव्हा क्षत्रिय सर आणि जोशी सर आमच्या कॉलेजला स्पेशली मला भेटायला आले की ते आकाश टॅब काय आहे ते आम्हाला सांगा आणि त्या आकाश टॅबचा आमच्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल ते तुम्ही स्पेशली सांगा. त्यावेळी त्यांनी त्या BScच्या विद्यार्थ्यांसाठी मला सेशन घ्यायला लावला की आम्ही ऑलरेडी खूप काम करतोय सिम्पल पेंड्युलम वगैरे फिजिक्सच्या एक्सपेरिमेंटमध्ये आणि ते एक्सपेरिमेंट आकाश टॅबवर रन करून ते APK सर्व्हर कसं चालवायचं सर्व डिटेल्स त्यांनी माझ्याकडनं घेतली आणि त्यांची जी जिज्ञासा होती म्हणजे त्यांनी प्रवीण जोशी सरांनी त्यांनी जे काही फीडबॅक घेतला क्षत्रिय सरांनी त्या मुलांना घेऊन यायला लावलं आणि तो वर्कशॉप घ्यायला लावला की त्या मुलांसाठी त्यांची ती तळमळ पाहूनच मला खूप छान वाटलं होतं. तेव्हापासून क्षत्रिय सर माझ्या पूर्ण डोक्यात होते की आणि म्हणजे क्षत्रिय सरांसारखा माणूस होणे नाही यापूर्वी. त्यांनी जी तळमळ होती प्रत्येक विद्यार्थ्याला ते ज्ञान पोचलं पाहिजे काय काही नवीन येतंय प्रत्येक क्षेत्रामध्ये ते बघूनच मी खूप भारावून गेली होती. अशा या व्यक्तीस मी श्रद्धांजली अर्पण करते आणि माझे 2 शब्द संपवते. तुम्ही आकाश टॅबलेटची परत आम्हाला आठवण करून दिली आणि त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही पण बरंच काम केलं त्याच्यावर आणि सरांची आठवण तुम्ही सांगितली. धन्यवाद. अजून बरेच जण आपल्यामध्ये जॉईन आहेत तरी मी विनंती करेल की गिरीश पगार आहेत किंवा अजूनही आहेत तर त्यांनी काही 2 शब्द सांगावे. नमस्कार, मी गिरीश पगारे, कुंभकोण इनोव्हेशन फाउंडेशनचं मी काम बघतो. क्षत्रिय सरांचा तसा माझा फार संपर्क आला असं नाही, पण ते जाण्याच्या आधीचे 1-2 वर्ष कधी कधी संध्याकाळी ते मला बोलवायचे. त्यांचा लॅपटॉपचा PC चा काही प्रॉब्लेम असला की मग बोलवायचे आणि त्यांच्या सान्निध्यात असताना एक प्रकारचं असं खूप छान असं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. अगदी ऋषितुल्य, अतिशय शांतपणे बोलायचे ते आणि त्यांना स्वतःलाच इतकी माहिती होती की त्यांच्या वयाच्या माणसाला एवढी माहिती कम्प्युटरशी संबंधित असं मला वाटलं नव्हतं, पण त्यांचं स्वतःचं नॉलेज खूप चांगलं होतं. त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या बरोबर बरेच मोठी मंडळी आहेत त्यांनाही माझा प्रणाम. आणि मला एक सांगू इच्छितो, जोशी सर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आपल्या कुंभकोणच्या कॅम्पसमध्ये आपल्याला पुढचे काही मीटिंग्स घेता येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही जसं काल म्हटला होता त्याप्रमाणे आपण पुढचा विचार विनिमय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतो. मी एवढं सांगतो. धन्यवाद. नक्कीच सर, कारण तुम्ही खूप पूर्वीपासून सायन्स फोरमच्या प्रत्येक प्रोग्रामला येत असतात आणि या दृष्टीने आपल्याला पुढच्याही काही वाटचाली संदर्भात तुम्ही तुमचं ऑफिस संदर्भात नेहमीच ऑफर दिलेली आहे की आमच्या इथे तुम्ही मीटिंग घ्या. तर सायन्स फोरमची आपण पुढची मीटिंग तरी नक्कीच ऑफलाईन मीटिंग तुमच्या इथे नक्कीच घेऊ. नक्की. धन्यवाद. बरं, अजून कुणाला काही सरांबद्दल बोलायचं असलं तर एक मिनिट, गिरीश पगारेचं ऑफिस कुठे? बापना सरांच्या अपोजिट आहे साधारण. बापना सर राहतात त्याच्या अथर्व मंगल कार्यालय जे आहे ना, हॅलो, अथर्व मंगल कार्यालयाच्या जस्ट पुढे थोडासा एक मल्हार मनोमय म्हणून बिल्डिंग आहे आणि तिला लागून निकिता अपार्टमेंट तिथे आहे. सोपा आहे सापडायला. मी ग्रुपवर वाटलं सर ऍड्रेस आणि लोकेशन टाकतो. किती लोक बसू शकतात? खाली जे एम्फी थिएटर सारखं आहे तिथे 20-25 जण बसू शकतात आणि वरती कॉन्फरन्स रूम मध्ये काही प्रेझेंटेशन दाखवायचं असेल तर मात्र 10-11 जण बसू शकतात. अच्छा, ओके, ठीक. खूपच सुंदर ऑफिस आहे आणि आपण नक्कीच जाऊन ते ऑफिसही बघू आणि मीटिंग पण घेऊया. बरं, अजून कुणाला काही सांगायचं असेल नाहीतर मग बंगेरा मॅडमनी एखादा मिनिटाचा मेसेज पाठवलाय तोही दाखवायचा आहे. नमस्कार सर, मी एक अर्ध्या मिनिटात. हो नक्की. माझं नाव नागेश पांडे. या सायन्स फोरम परिवारामध्ये मी सगळ्यात कनिष्ठ आणि सगळ्यात लहान शेंडफळ आहे. एकदाच फक्त सरांचं व्यक्तिमत्व पाहिलं आणि नुसतं त्यांच्याकडे बघूनच त्यांना नतमस्तक झालो.
आणि त्याच्यानंतर मला वाटते दुसऱ्यांदा का मग शेवटी नंतर ती बातमीच कळली मला. तर आतापर्यंत हे सगळे तुम्ही सर्व माझ्या वडील बंधूप्रमाणे तुमच्याकडे असलेल्या आठवणी, मला फक्त साठवणीच काम मी करत होतो की काय काय ऐकायला मिळतं वगैरे असं बघू, आणि खूप काही अशी माहिती ऐकायला मिळाली. डॉक्टर ओजीके सर पण होते आणि आपण हे सर्व चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि आजच्या या औचित्यावर मी सरांना माझं विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण बंगेरा मॅडमनी 1 मिनिटाचाच मेसेज पाठवलाय, तेवढा फक्त ऐकूया. ते आउट ऑफ स्टेशन आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. Good morning, sir. I may be traveling tomorrow, so I regret to say that possibly I may not be able to attend this meeting. But yes, from the bottom of our heart, we miss him a lot, and he will always be in our memories for the good work that he did. Please pass my message, and may the spirit of science and curiosity continue under his able mentorship from wherever he is in heaven now. थँक्यू मॅडम. मॅडमनी सांगितलंय मॅडम प्रवासात आहेत आणि त्यांनी सरांबद्दल आदर व्यक्त केला आहे आणि आपलं काम पुढे चालू ठेवावं सायन्स फोरमने, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सर्वांना धन्यवाद. सर्वजण तुम्ही सरांबद्दल आपले सर्वांचे वेगवेगळे विचार मांडले. तर धन्यवाद. आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद.